नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे. खरं तर लाडक्या भावाचा हा शब्द जो आहे तो या ठिकाणी एकूणच दर महिन्याला खरा होताना आपल्याला दिसून येतो आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जी योजना आहे, ही योजना या ठिकाणी गेम चेंजर ठरली व प्रचंड असं लाडक्या बहिणींच्या या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या रूपाने पुन्हा एकदा महायुती सरकारचा या ठिकाणी विजय झालेला आहे. लाडकी बहीण योजना विरोधकांनी अनेक टीका केल्या, टिप्पणी केल्या, तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अखंडपणे व अविरतपणे असेच सुरू असणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व्यक्त केलेला आहे. खरं तर या योजनेसाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमकं किती कोटीची तरतूद झालेली आहे तेही या ठिकाणी लाडक्या बहिणींना माहीत होणं गरजेचं आहे. तत्पूर्वी ज्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी ई-के-वाय-सी चुकलेलं होतं, म्हणजे 31 डिसेंबर 2025 अगोदर ज्या लाडक्या बहिणीने चुकीचा पर्याय म्हणजे घाई गडबडी चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा राज्य सरकारने संधी दिलेला आहे. त्याच संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींनी ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेला आहे अशा लाडक्या बहिणींची यादी आलेली आहे. कृपया महाराष्ट्र.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्त करू शकता आणि या योजनेसाठी आपल्या अर्थसंकल्पामध्ये एकूणच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 26,500 कोटीची तरतूद केलेला आहे. एकीकडे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या ठिकाणी शिवसेना महायुती सरकार देखील ठाम असल्याचं व्यक्त या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आहे. प्रचंड जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये या लाडक्या बहिणींना देखील प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी देताना आपल्याला दिसून येतो आहे. या ठिकाणी लाडक्या भावाचा हा जो शब्द आहे तो अखेर या ठिकाणी सार्थक ठरलेला आहे व साध्य झालेला आहे. असेच भरभरून या ठिकाणी लाडक्या बहिणींचा शुभेच्छा आणि सदिच्छा आपल्या लाडक्या भावांवरती असणार आहे. बघा, एकूणच लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.